आजोबा मला सांगा, आजीनी इतक्या वर्षात स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे होता असं तुम्हाला वाटतं? थोडंसं काय माहिती, तिचा स्वभाव चांगला आहे, शांत आहे, कर्तव्य दक्ष आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. पण एक थोडीशी घे ती स्वभावाच्या मध्ये ती गोष्ट मनात ठेवते आणि बोलत नाही. त्याच्यामुळे तिला बीपी झालेला आहे, डायबिटीसला आहे. मनात ठेवतात ते बोललं पाहिजे असं बोलत तुमचं नाही. म्हणणं तिला आहे. सांगितलं बोलत बरं एक मिनिट, आजी आजोबांनी स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे होता? साहेब थोडासा जो रागीटपणा आहे तो कमी करायला पाहिजे. होय ना, अजूनही केला पाहिजे ना. त्या दिवशी आता बोलायचं नाही म्हणजे काय? आता काय एक थोडक्यात उत्तर द्या बोलू चाललं दे ना मला. नाही, आता थोडक्यात उत्तर द्या म्हटलं ना. आजीने कसं सांगितलं हा? की रागीटपणा. वाराणसी घाटावर वाराणसीच्या घाटावरचा प्रसंग सांगतो. मग तिने काहीतरी चूक केली, मगच माझा मी मूळ पदावर गेलो ना. हा. मूळ स्वभाव जाई ना. हो, मूळ स्वभाव जातो का कोणाचा? आता घाटावरच ठेवून आली असती आजी तर. मणिकर्णिका जवळ होती. बरं, आता दुसरं, अशी आयुष्यातली कुठली गोष्ट आहे का लहानपणापासून आजपर्यंत करायची राहून गेली असं वाटतं, किंवा अजूनही करण्याची उमेद आहे, जिद्द आहे, अमुक एक गोष्ट करायची, अशी कुठली गोष्ट आहे? काही माझ्याकरता ज्या लोकांनी जीवाचं रान केलं आणि मला या जगामध्ये आणलं, मला लहानाचं मोठं केलं, अतिशय घनघोर परिस्थितीत त्यांचं जे मला करायला पाहिजे होतं ते मी करू शकलो नाही. आणि त्यांच्या उपकाराचं देणं माझ्या जन्मातही मी फेडू शकणार नाही. पुढच्या जन्माचा विचार करीन. आजी तुम्ही? माझी तर काही इच्छा राहिली नाही. सगळं व्यवस्थित, सगळे आनंदात आहात? आनंद. याच क्षणी आत्ता एक आनंदाचा क्षण आपण सगळे टिपूया आणि आपण सगळे त्या आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार होऊया. अपडी तापडी टुकुर टुकुर मुसमुसुरे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर ओरा ह मामा अपडी तापडी टुकुर टुकुर मुसमुसुरे मामा अपडी तापडी. आजींना हा कोल्हापुरी साज आहे ना, हा गळ्यात. चुट्टू चुट्टू राजा साधी भोळी राणी लुट्टू पुट्टू संसाराची गोडुली कहाणी राजा करी. आजी उखाणा घेणार आहे? घ्या. वरून जमुना आली तळेगावच्या काठी आणि तळेगावला येऊन पुंडलिकरावच्या बरोबर आज उलटली साठी. अरे वा वा. आजी घाला हा. वर्ष 16 राजा राणीची जणू आगळी तरा. झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू आजोबा तुमच्यासाठी. याबद्दल मी आपल्या सहकार्याबद्दल CTV आणि आपलं सहकार्य याच्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आभार. आणि आनंदाच्या क्षणी आजींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.